नमस्कार मंडळी, सगळ्यात पहिल्यांदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची असणारी बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे आपले व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. जिव्हाळ्याची गाठ देही देहाशी, जेलर ठरला वास नंदू बाबाच्या श्वासाशी. नंदराज शेठ कृपाळू अंतरी, मुखात पाहती जीवाचा तोठाई. घामाचे थेंब अर्पिले भूमीसी, जेलर धावता नंदू बाबाच्या आज्ञेसी. निरखिता नेत्री ओळख जाहली, मुखाची भाषा अंतरी बोलली. कष्टाच्या वाटे दोघेही सोबती, सुख दुःख वाटती जणू एकच भ्राती. अल्पशा व्याधी आली अकस्मात, जेलर गेला दूर सोडून हा प्रांत. शेट उभे राहती ओस पडल्या दारी, डोळ्यात अश्रू वेदना अंतरी. रिकामे ते रान न बोले ती वेशी, जेलर विना आता श्वासही उदासी. निष्ठेचा दीप अखंड तेवता, जेलर स्मृतीत नंदू बाबा वसता. तुका मने पहा प्रेमाची ही रीत, मुखातही वसे ईश्वराची प्रतीत, ईश्वराची प्रतीत. जेलर कडून आपल्या नंदराज बाबांना पत्र. बाबा, आज मी तुझ्या समोर उभा नाहीये रे, पण माझं मन अजूनही तुझ्या भोवती फिरतय. तुझ्या हाकेची सवय होऊन गेलेली मला. आजही असं वाटतंय तू जेलर म्हणून हाक मारशील आणि मी धावत येईन. बाबा, तू मला घरी आणलास तो दिवस अजूनही माझ्या डोळ्यात आहे. अमोल दादा, आशिष दादा, नेवासा नाशिक यांच्याकडून आदित्यनं तुला दाखवलं होतं आणि सौदाही करून दिला होता. पण त्या पैशाच्या व्यवहारात एक गोष्ट कधीच विकत मिळाली नाही, ती म्हणजे तू दिलेलं प्रेम. त्या दिवसापासून मी जनावर नव्हतो रे बाबा, मी तुझा झालो होतो. तुझ्या घरचा आणि तुझ्या जीवाचा. सपना आईच्या हातची ऊब, दिव्याताई आणि प्रतीक्षा ताईचं मायेचं सावट, शशिकांत भाऊ आणि दत्ता भाऊंचे खांद्यावरचे हात, हे सगळं मला माणसासारखं जगायला शिकवत होतं रे बाबा. माणसासारखं जगायला शिकवत होतं. माझा सिद्धेश भाऊ, त्याच्या नजरेत मी कधी बैल नव्हतो. तो मला भावासारखंच बोलवायचा आणि मीही त्याच्या माग माग फिरायचो. आर्य, तो छोटा जीव, त्याला मी कधीच घाबरवलं नाही. तो माझ्या अंगावर चढायचा, खेळायचा, मी फक्त शांत उभा राहायचो, कारण तो तुझा होता. स्मरण, तो लहानगा माझ्याकडे बघून हसायचा आणि त्याच्या हसण्यात मला माझं जग दिसायचं रे बाबा. मिठू, तो आला की माझ्या जवळ बसून राहायचा, माझ्या शेजारी बसून गप्पा मारायचा आणि मीही ऐकत राहायचो. दादे आणि आसिफ भैया, वडगावच्या त्या दिवसात ते दोघेही माझी सावली बनून राहिले. जोराचा पाऊस असायचा आणि हे दोघे माझ्या बाजूला बसून राहायचे. त्यांनी मला कधी एकटं नाही सोडलं. त्यांच्या हातातली ती काळजी मला भावासारखी वाटायची. बाबा, ती 4 एप्रिलची गावदेवीची यात्रा आठवते का तुला? तू मला इतकं सुंदर सजवलं होतंस. लोक बघतच राहिले. सगळीकडे माझी एकच चर्चा होती, पण मला काय अभिमान वाटत होता माहिती नाही. मी तुझा आहे हे सगळं या जगाला दाखवायचं होतं. फक्त बाबा, एकच वर्ष मी तुझ्या घरी राहिलो रे, पण त्या एका वर्षात मी माझं सगळं काही दिलं. मोठ्या मोठ्या गाड्या हरवल्या, रान दणानून सोडलं, लोकांनी नाव घेतलं. जेलर 2025 साली दावणीचा हिरा झालो, शर्यतीच्या मैदानातला किंग झालो. पण बाबा, मी किंग नव्हतो. मी फक्त तुझा लाडका जेलर होतो. मी बाबा तुझं लेकरू जेलर होतो. शुक्रवार दिनांक 10 एप्रिल, ती शेवटची शर्यत. मी धावलो रे बाबा, जोरात धावलो, कारण तू बघत होतास आणि मी जिंकलो. फक्त तुझ्यासाठी जिंकलो रे बाबा, फक्त तुझ्यासाठी जिंकलो. पण त्यानंतर अचानक सगळं काही बदललं. शरीर साथ देईना, पोट फुगलं, वेदना वाढत गेल्या. तू मला कुठे कुठे नाही नेलं रे बाबा. डॉक्टर, हॉस्पिटल, औषध, उपचार सगळं काही केलंस. घरात पर्सनल डॉक्टर ठेवलास. रात्रंदिवस तू माझ्या जवळ बसलेला होतास. बाबा, तू एक क्षणही कमी नाही पडलास रे. फक्त मी कमी पडलो. तू माझी जेवढी सेवा केलीस ना, तेवढी परतफेड करता आली नाही रे बाबा. खूप नाव गाजवायचं होतं तुझं. या बैलगाडी क्षेत्रात तुझं नाव 7 समुद्र पार न्यायचं होतं. भावा, एकाच गोष्टीचं दुःख राहील की खूप लवकर साथ सोडली तुझी. तुझा हा जेलर आता देवाच्या देवालयाचा जेलर झालाय रे, देवालयाचा जेलर झालाय. सकाळी 8 वाजता ऑपरेशन ठरलं होतं. तू आशेने उभा होतास आणि मी पण. मी थांबलो नाही बाबा. पहाटे 5:30 लाच तुझ्या हातातून निसटलो. अरे, मलाही जायचं नव्हतं रे बाबा, पण आयुष्य एवढंच असावं कदाचित. ती नियती आहे ना बाबा,
ती खूप वाईट आहे. जे तिला वाटतं तेच करते. दुसऱ्या कुणाच्या भावनांचा विचार देखील करत नाही. त्या क्षणी तू काय झालास हे मला दिसत होतं. तुझे डोळे पाण्याने भरले. तू काहीच बोलू शकत नव्हतास. तू फक्त माझ्याकडे बघत राहिलास. तू म्हणालास, सगळं काही आहे माझ्याकडे, पण माझा वाघ माझ्या जवळ नाही. हे ऐकून माझं पण मन तुटलं रे बाबा. माहित नाही असं का वाटतंय तुला, पण मी आहे बाबा. तू जिथं बसतोयस ना तिथंच आहे. तू जिथं बघतोस तिथं माझी आठवण उभी आहे. तू जेव्हा शांत बसतोस, जेव्हा मी तुझ्या शेजारीच उभा असेन. माझ्यासारखा वाघ पुन्हा होणार नाही हे खरं आहे, पण माझ्यासारखं प्रेम तू पुन्हा कुणावरच करू शकत नाही हे देखील तेवढंच खरं आहे रे बाबा. तेवढंच खरं आहे बाबा. एक विनंती आहे, तू मजबूत राहा, कारण तू कोसळलास तर माझं सगळं जग कोसळेल. मी गेलो पण हरलो नाही. शेवटच्या शर्यतीत जिंकलो आणि तुझ्या आठवणीत कायम जिवंत राहिलो. तुझं नाव अजून गाजेल बाबा, हा माझा शब्द आहे. तुझा जेलर म्हणून शेवटी एवढंच सांगेन, माझ्यासाठी रडू नकोस बाबा आणि तुटू पण नकोस, कारण अशा बऱ्याच नंदींना तुला अजून जीव लावायचा आहे. तुला आपलं नाव अजून गाजवायचं आहे. आशीर्वाद घेऊन जातोय बाबा तुझ्यासाठी. हे बैलगाडी क्षेत्र अजून तुला खूप मोठं करायचं आहे, खूप मोठं करायचं आहे, कारण तुझ्या डोळ्यातलं पाणी माझ्या जिंकलेल्या सगळ्या शर्यतींपेक्षा जड आहे. सगळ्या शर्यतींपेक्षा जड आहे. तुझंच लेकरू बोलतंय बाबा. तुझा लाडका जेलर बोलतोय.